बदलापूर रेल्वे स्थानकावरील लाईव्ह अपडेट घेत आहोत। आज सकाळपासूनच लोकल ट्रेनच्या फेऱ्या ज्या आहेत त्या आपल्याला बघायला मिळतात, कमी झालेल्या पाहायला मिळतात। त्याचबरोबर लोकल ट्रेन सुद्धा उशिराने धावत आहेत। आता काही क्षणापूर्वीचे अपडेट घेतले तर 1:22 लोकल ही सुद्धा तब्बल 24 मिनिटं उशिराने धावताना पाहायला मिळते। एवढंच नाही तर 12च्या नंतरच्या ज्या काही लोकल आहेत त्या अर्धा पाऊण तास उशिराने धावताना पाहायला मिळतात। त्यामुळे बदलापूर रेल्वे प्रचंड प्रमाणामध्ये झालेली आहे। याच ठिकाणी आपण जर बघत असाल तर लोकल ट्रेन ज्या आहे त्या देखील आपल्याला उशिरा धावताना पाहायला मिळत आहेत। कारण सध्या असं सांगितलं जात आहे की पावसामुळे लोकल ट्रेन ज्या आहेत त्या उशिरा झालेल्या आहेत। या दरम्यान अजून महत्त्वाचं म्हणजे बदलापूरकरांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं आणि त्यातील एक समस्या म्हणजे आपण बघत आहोत हा एस्केलेटर हा नेहमीच बंद असतो आणि कदाचित आज याला नाव दिले जाईल की हा पाऊस आहे म्हणून बंद ठेवण्यात आलेला आहे की काय। तर आजही हा जे काही सरकता जिना आहे आपला तो आजही बंद आहे, बंद अवस्थेत पाहायला मिळतोय। मग नेमकं याला जबाबदार कोण? रेल्वे प्रशासन साध्या मूलभूत सुखसुविधा सुद्धा बदलापूरकरांना देऊ शकत नाही का, असा संतप्त प्रश्न आता बदलापूरकर करत आहे। आपण आज जरी बघितलं अजूनही लोकल ट्रेन जे आहेत ते आपल्याला उशिराने धावताना पाहायला मिळत आहेत आणि अनेक ठिकाणी प्लॅटफॉर्मला सुद्धा जे आहे गर्दी लागलेली आहे असं सांगितलं जात आहे। मग नेमक्या बदलापूरकरांना ह्या सुखसुविधा अखेर मिळणार कधी? हा जो सरकता जिना आहे याच्याने तुम्ही कधी सरकून प्रवास केलेला आहे का? तुम्हाला आठवत आहे का की तुम्ही कधीतरी या सरकत्या जिन्यावरून सरकून प्रवास केलेला आहे? असं खरं हसण्यासारखी गोष्ट नाहीये, परंतु रेल्वे प्रशासन नेमकं करतं काय? प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी समस्या सांगून हा जिना जो आहे तो बंद असतो। तर पहिले बाहेर प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे आणि अशाच मध्ये हा जिनाही बंद असतो। बघा आपण जर बघितलं तर आपल्याला मुसळधार पाऊस जो आहे तो पाहायला मिळतोय सध्या। जो काही इकडे नाही चाललंय, कोण येते आता इथे शॉपही बनतंय। आता नेमके हे शॉप कोणाचं आहे बघूया आपण। हा पण एक विषय आहे जरा। इथे कशाचं शॉप बनणार आहे? ये कोल्ड ड्रिंक बिस्किट का है ये कोणाचं आहे? कोण आहे मालक? कोण आहेत? कल्याण में है। कल्याण मध्ये आहेत बबलू बबलू। ते पूर्ण नाव काय त्यांचं? बबलू शर्मा आहे। काय बबलू शर्मा? कुठले आहेत ते? याला नाव माहित, आम्ही काम करतोय। तुम्ही काम करताय? तुम्ही पण? ते कुठले आहेत माहित नाही तुम्हाला? बबलू शर्मा त्यांचे सगळं रेल्वे स्टेशनवर त्यांचीच दुकान आहेत का? त्यांचेच आहेत, सगळ्यांना आहेत। त्यांच्या इथे आहे, कल्याण मध्ये आहे, डोंबिवली आहे। असं आहे। आता इथे कोल्ड्रिंक वगैरे बनणार आहे। इथे कोल्ड्रिंकचं दुकान पडतंय। याच्याबद्दल जर अधिक माहिती तुम्हाला असेल तर नक्कीच सांगा। पण बबलू शर्मा त्यांनी नाव सांगितलं, पुन्हा तोच वाद येतोय। मराठी माणसाला इथेही स्थान नाही का? का नाही? बदलापूर शहरामध्ये हे एक नवीन दुकान बनतंय जे की त्यांनी सांगितलं कोल्ड्रिंक, इथे कोल्ड्रिंक विकली जाणार आहे। या ठिकाणी मराठी माणूस नाही का? मिळत नाही की पहिल्यापासून ज्यांना परवानगी मिळाली आहे त्यांनाच परवानगी मिळते का? मराठी माणसाला परवानगी मिळतच नाहीये का? मराठी माणूस पुढे येत नाहीये? विषय मराठी हिंदीचा नाहीये, परंतु महाराष्ट्रात राहतो तर कुठेतरी एक असं वाटतं की रेल्वे स्थानकावरती तरी मराठी जे काही आहेत लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांना का बरं स्थान मिळत नसावं? आपण किती ठिकाणी जातो रेल्वे स्थानकावरती, तुम्हाला कधी दिसलंय का मराठी व्यक्तीचं असं शॉप, असं दुकान रेल्वे स्थानकावरती? का बरं दिसत नसेल? काय वाटतं तुम्हाला? जरा कमेंट करून नक्की सांगा। बघूया आपण पावसाचे लाईव्ह अपडेट घेऊया, नाहीतर पुन्हा हा जो वाद आहे तो असा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील काही जण की तुम्ही परत मराठी हिंदी असं का करतायत। असं करत नाहीये, परंतु आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर कुठेतरी एक मनात प्रश्न येतो की बबलू शर्मा, बबलू सिंग
अशाच लोकांना रेल्वे स्थानकावरती का बरं परमिशन मिळते? यांच्यावरती कोणाचा वरदहस्त असतो का? या ठिकाणी एखादा भोसले, एखादे काय असतात अजून पाटील, अशा लोकांना का बरं स्थान मिळत नसावं? का नसेल मिळत? हे बघा, काम सुरू आहे सध्या आणि रेल्वे स्थानकाची आहे. कशाचं काम चालू आहे इथे? ते ठेवा ना खाली. कशाचं काम सुरू आहे? माझ्या हिंदीत सांगा. हे काम कशाचं सुरू आहे दादा? आज सुबह से काम किस चीज का चालू है? ये टाइल्स लग रहा है. टाइल्स इथं टाइल्स लग रहा है. तर रेल्वे स्थानक सुद्धा काम सध्या सुरू आहे. असेल तर आम्हाला तुम्ही सांगू शकता कमेंट करून. आपण रेल्वे प्रशासनाला तीही विनंती करू. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे रेल्वे स्थानकाच्या जवळपास नागरिकांना पार्किंगसाठी अजिबात जागा उपलब्ध नाहीये. जर ती जागा उपलब्ध करून मिळाली तर खूप बरं होईल. आपण मॅडमला विचारूया की आज जो जिना आहे तो चालू का नाहीये. त्यांच्याकडे काय उत्तर आहे बघूया जरा. काय वाटतं तुम्हाला? काय काय उत्तर सांगतील आपल्याला की जिना का बंद आहे? जिना का बंद आहे? सरकता जिना का बंद आहे? सप्लाई किया हुआ है. कधीपासून गेलाय? आधा घंटा हो गया. तो आधा घंटा हो गया है. बात किया अभी एमएससीबी से बात किया है, वो आएगा सप्लाई. पॉवर बॅकअप नाहीये आपल्याकडे? नहीं वही एमएससीबी सप्लाई महाराष्ट्र जो सप्लाई होता है ना, उससे गया है. किती वाजेपासून गेलाय? किती वाजेपासून गेलाय? आधा घंटा हुआ है. कधी चालू होणार? अब एमएससीबी से बात कर रहे हैं. जर तो आलाच नाही तर? एमएससीबी से बात किया है, आधा घंटा में आएगा वो. पण एमएससीबी वरती रेल्वे प्रशासन अवलंबून आहे. एमएससीबीला विनंती आहे हात जोडून की तुम्ही लाईट घालवू नका. तुम्ही लाईट जर घालवली तर या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना पायी प्रवास करावा लागतोय. म्हणजे इकडून तिकडून त्यांना प्रवास करावा लागतोय. ते एस्केलेटर बंद आहे आणि नाहक याचा खापर जे ते रेल्वे प्रशासनावरती फुटतंय. तर त्यांनी पण आपल्याला आता सांगितलं आपल्याकडे बॅकअप नाहीये काही. नहीं इसका बैकअप नहीं है. बॅकअप होता ना आपल्याकडे मागे पण सांगितलं. ये एस्केलेटर का बैकअप नहीं है. लाइट का और पंखा का बैकअप है. हाँ. एस्केलेटर का बैकअप नहीं है. मग आता काय बोलतात महावितरणवाले? लाईट तर आहे ना पण? नहीं ये इमरजेंसी लाइट है. लाईट आहे ही चालू. नहीं इमरजेंसी लाइट है ये. अहो, ही लाईट आहे. इमर्जन्सी लाईट अशी थोडी फॅन थोडी चालतो एवढा फास्ट. ये लाइट केवल चल रहा है ना, इमरजेंसी लाइट चल रहा है वो. इमर्जन्सी लाईट. मग सगळे इमर्जन्सी लाईट चालू आहे प्लॅटफॉर्मवर. हाँ डीजी पे चलता है वो. उसके लिए एमएससीबी का लाइट चाहिए. सकाळपासूनच बंद आहे सरकता जिना. नहीं सर्व तो बंद नहीं. नाही नहीं दाखवू व्हिडिओ. देखिए. सकाळचा व्हिडिओ दाखवू. वो जब सप्लाई जाता है ना तो बंद होता है, तो आता है तो चालू जाता है फिर. तर महावितरणवाले तुम्हाला परत विनंती आहे आमची की तुम्ही का म्हणून ते लाईट बंद करतात. तुम्ही लाईट बंद ठेवतात म्हणून या ठिकाणी आपल्याला यांना जाब विचारायला यावं लागतं. आता पण ते एस्केलेटर बंद आहे तर का बंद आहे? आता जरी आपण इथे बघितलं तरी सुद्धा ही रेल्वे स्थानकाची परिस्थिती आहे. त्या ठिकाणी सुद्धा आपण जर बघितलं तर तो सुद्धा एस्केलेटर जो आहे तो बंद आहे. म्हणजे सरकता एकही जिना बंद आहे, एकही जिना चालू नाहीये. त्याचबरोबर लोकल ट्रेन ज्या आहेत त्या सुद्धा अर्धा पाऊण तास उशिराने धावत आहेत. या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की येऊ द्या. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीचं. धन्यवाद.